नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया लोकिया. GNM थर्ड इयरमध्ये सुद्धा 5 मार्काला मिडवायफरी आणि गायनेकोलॉजीमध्ये विचारला जाणारा प्रश्न, ANM वाल्यांना सुद्धा मिडवायफरीमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे लोकिया. लोकिया म्हणजे काय? 5 मार्काला टिपा लिहा विचारला जातो, डेफिनेशन पण विचारली जाते लोकियाची. तर बघूया लोकिया म्हणजे काय, तर त्याची डेफिनेशन बघूया. प्रसूतीनंतर पहिल्या 15 दिवसांमध्ये जनन मार्गाने बाहेर पडणारा स्राव म्हणजे लोकिया. हा स्राव गर्भाशयाची बॉडी, सर्विक्स आणि वजानापासून निघतो. ठीक आहे. लोकिया म्हणजे काय, तर प्रसूतीनंतर पहिल्या 15 दिवसामध्ये जनन मार्गाने बाहेर पडणारा स्राव होय. हा स्राव गर्भाशयाची बॉडी, सर्विक्स आणि वजानापासून निघतो. लोकियाच्या रंगावरून त्याचे प्रकार पडलेले आहेत. ते कोणते प्रकार आहेत ते बघूया. तर पहिला आहे लोकिया रुब्रा, हा पहिला प्रकार आहे. तर प्रसूतीनंतर पहिले 1 ते 4 दिवस लाल रंगाचा स्राव बाईच्या अंगावरून जातो, त्यास लोकिया रुब्रा असे म्हणतात. प्रसूतीनंतर पहिले 1 ते 4 दिवस जो बाईच्या अंगावरून जो लाल रंगाचा स्राव अंगावरून जातो त्यास लोकिया रुब्रा असे म्हणतात. यामध्ये रक्त, गर्भावरणांचा भाग, डेसिड्युआ, वर्निक कॅसिओसा, केसांची लव आणि म्युकोनियमचा अंश असतो ह्याच्यामध्ये, तो आहे लोकिया रुब्रा. लोकिया सिरोसामध्ये काय होतं, तर प्रसूतीनंतर 5 ते 9 दिवस पिवळसर किंवा फिकट तपकिरी रंगाचा स्राव बाईच्या अंगावरून जातो, त्यास लोकिया सिरोसा असे म्हणतात. यामध्ये काय असतं, तर तांबड्या रक्तपेशी असतात. तांबड्या रक्तपेशी कमी असतात पण पांढऱ्या रक्तपेशी जास्त, म्युकस, जखमेतील टाकाऊ पदार्थ इतका असतात. ठीक आहे, लोकिया सिरोसामध्ये. त्याच्यानंतर लोकिया अल्बा हा तिसरा प्रकार आहे. जो प्रसूतीनंतर 10 ते 15 दिवस भरपूर प्रमाणात डेसिड्युआ सेल्स असतात, पांढऱ्या रक्तपेशी, म्युकस, कोलेस्ट्रीन, क्रिस्टल, फॅटी ग्रॅन्युलर असतात, एपिथेलियम सेल्स असतात आणि सूक्ष्म जंतू असतात. ठीक आहे, जो लोकिया अल्बा, लोकिया सिरोसा, लोकिया रुब्रा. ठीक आहे. तर लोकियाचे असे 3 प्रकार आहेत. तर निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यावरून सुतिका अवस्थेतील अस्वाभाविकता ताबडतोब लक्षात येते. त्यानंतर त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे, तर ह्याचं प्रमाण स्वाभाविक प्रमाण आहे का जास्त आहे आपल्याला बघायचं आहे. पहिल्या 5 ते 7 दिवसात सर्वसाधारण 250 मिली इतके प्रमाण असते. जंतुसंसर्गामध्ये याचे प्रमाण वाढते. जंतुसंसर्ग जर असेल तर याचं 250 मिलीपेक्षा प्रमाण वाढतं. रंग, कलर कसा असतो, स्वाभाविकतेपेक्षा दीर्घ काळापर्यंत लोकियाला लाल रंग जो आहे तो टिकून राहिल्यास सबइनोलेशन ऑफ युट्रस असते किंवा प्लॅसेंटा अगर मेम्ब्रेनचा जो तुकडा आतमध्ये राहण्याची शक्यता असते. म्हणजे काय, तर स्वाभाविकतेपेक्षा दीर्घ काळापर्यंत लोकियाला लाल रंगाचा किंवा लाल रंग जो आहे तो टिकून राहिल्यास सबइनोलेशन ऑफ युट्रस असते किंवा प्लॅसेंटा अगर मेम्ब्रेनचा जो तुकडा आहे, ठीक आहे, प्लॅसेंटा म्हणजे वार जे आपण जरायू म्हणतो ती, किंवा मेम्ब्रेन्स जे असतात त्याचा जर तुकडा आतमध्ये राहिला असण्याची शक्यता असते. म्हणून स्वाभाविकतेपेक्षा लोकियाला लाल रंग जास्त टिकून राहतो. प्रतिक्रिया, रिॲक्शन कशी असते, अल्कधर्मी असते. ह्याचा वास कसा, तर विशिष्ट असा वास असतो, परंतु कुचका म्हणजे कुजल्यासारखा घाणेरडा वास आल्यास सेप्सिसचा धोका हे ओळखलं पाहिजे. त्याच्यानंतर 3 आठवड्याच्या पुढे जर लोकिया अल्बा अंगावरून जात असेल तर इतर स्थानिक कारणे असू शकतील. म्हणजे काय, तर 3 आठवडे झाले तरीही जर लोकिया अल्बा अंगावरून जात असेल तर स्थानिक कारणे काही असू शकतात. तर अशा प्रकारे आहे लोकियाबद्दल 5 मार्काला प्रश्न विचारतात, तर तुम्ही लिहू शकता. डेफिनेशन म्हणजे तुम्हाला आता 3 प्रकार करायचे. 3 प्रकार केल्यानंतर येते. अशा प्रकारे भेटू आता आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.